गंध पसरला नाते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. जल्लोष आहे आता उधाणलेला, स्वरधुंद झाला मनी छेडलेला. शहारलेल्या उधाणलेल्या कसे सावरावे, वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. स्वप्नातले गाव माझ्या पुढे, दिवसाचा पक्षी अलगद उडे. हनीच्या अंगावरती चिमणीती चिवचिवणारी, झाडात लपले सगळे सोयरे. हा गाव माझा जुना आठवाचा, नागात हसऱ्या त्या वाहत्या नदीचा. ढगात उरले पाऊस दाणे कसे साठवावे, हे वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. हातातले हात मन बावरे, खडकाची माया कशी पाझरे. भेटीच्या ओढीसाठी श्वासाचे सुंदर हलते, शब्दांना कळले हे गाणे नवे. ही वेळ आहे मला बोलणारी, ही धुंद नादी गंधावणारी. पुन्हा एकदा उरी भेटदा कसे आवरावे, वाऱ्यावरती गंध पसरला मातीमध्ये दरवळणारे. I like the cool breeze blowing over my face. I like the cool breeze blowing on my face.
स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते, मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते, मन उधाण वाऱ्याचे. आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते, हुरहुर त्या सांजेला कधी एकटेच झुलते, सावरते बावरते झडते, अडखळते का पडते, कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते, मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते, अनक्षणात फिरुनी आभाळाला भिडते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गैवरते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गैवरते, मन उधाण वाऱ्याचे. ऋण झुणते गुणगुणते, कधी गुंतते हरवते, कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते, तळमळते सारखे बापडे नकळत का भरकटते, कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे फुलते, जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते, आवडे तरी भासांच्या मागून पडते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते, मन उधाण वाऱ्याचे. नमस्कार, मी दयानंद दळवी. नमस्कार, मी वैशाली कोकितकर. आगतम स्वागतम सुस्वागतम.
विठ्ठल भावीश्री शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यालयाचे सन 1995 ते 1996च्या विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन व सर्व आजी माजी शिक्षकांचे आणि कर्मचाऱ्यांचे कृतज्ञता पर्व संमेलन आज आहे। त्या निमित्ताने आवर्जून उपस्थित राहिलेले माननीय मान्यवर आजी आणि माजी शिक्षक व कर्मचारी आणि तसेच विद्यार्थी मित्रमैत्रिणींचे आज या शाळेच्या प्रांगणात सहर्ष स्वागत। साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा, साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा, माझी विद्यार्थी येता शाळेत तेची भूषण वाटे सर्वा। माझी विद्यार्थी हे विद्यालयाचे खरे राजदूत आहेत। नियमित आयोजित केलेल्या माझी विद्यार्थी मेळाव्याद्वारे विद्यालयामध्ये विकासात्मक बदल होतो। आज प्रत्येक जण वेगवेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहे, तरी प्रत्येकाने आपल्या शाळेच्या उन्नतीसाठी आपले योगदान देणे आवश्यक आहे। आज सर्व वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत, यशाचे शिखर गाठत आहेत। त्यांचे सर्व श्रेय शाळेतील सर्व शिक्षकांना आहे। त्यांच्या मार्गदर्शनाने आज सर्व या ठिकाणी पोहोचलो आहोत। आज हे सर्व शाळेत आले आहेत म्हणून आपण इथे जमलो आहोत। गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। एखाद्या दगडाला शिल्पकाराने निभूतीने सुंदर शिल्पात परिवर्तन करून दगडाचे जीवन सार्थकी लावावे, अगदी तसेच या आपल्या शाळेने आपल्या जीवनाचा पाया रचला। गुरुजनांनी शिकवलेले पाठ, केलेले उपदेश आणि प्रसंगी दाखवलेले 14वे रत्न या सर्वांच्या एकत्रित परिणामामुळे आज सर्व विद्यार्थी इथपर्यंत पोहोचले। म्हणून आपण सर्व शिक्षक तसेच कर्मचाऱ्यांशिवाय हे स्नेह संमेलन पूर्णच होऊ शकत नाही। आज आपल्या उपस्थितीत सोहळ्याला वेगळाच साथ चढलाय। आपल्या या ज्ञानदानाची परतफेड आपल्याकडून होणे हे खरं तर अशक्यच। तरी या घरगुती सोहळ्याची औपचारिकता व स्मरणरंजनाचे स्वरूप म्हणून आपल्या सोहळ्याचे अध्यक्षस्थान माननीय श्री मुख्याध्यापक DJ पाटील सर यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो। आत्ताच आपला मित्र दयानंदने घोषणा केली आहे की कार्यक्रमाचे अध्यक्ष TJ पाटील सर आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माध्यमिक विद्यालय मोदगे हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक व निवृत्त शिक्षक श्री NL पाटील सर, प्रमाद सर, श्री आंबेवडकर सर, श्री SR पाटील सर आणि कर्मचारी श्री हरिबा कोकितकर आणि तसेच मराठी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक श्री परशुराम खवणेकर, श्री सुधीर कुलकर्णी, सौ मंदाकिनी कुलकर्णी, सौ स्मिता पिसे हे काही कारणास्तव येऊ शकले नाहीत, यांचे आणि इतर सर्वांचे पुण्याचे स्वागत। शाळा नावाचा एक विशेष कप्पा प्रत्येकाच्या हृदयात असतो। प्रत्येकाने आपल्या सुखद आठवणी हळूवारपणे जपलेल्या असतात। या 10वीच्या 1996 सालातील संपूर्ण बॅचचे आठवणीचे कप्पे आपण 27 वर्षांनी उघडायचे ठरविले आहे आणि तो योग आज जुळून आला आहे। म्हणजेच आपल्या 1996 सालाच्या सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांचा आजचा हा स्नेह मेळावा। शाळेची घंटा, प्रार्थनेच्या वेळा, खेळांचे तास आणि गृहपाठाच्या वया। प्लीज थांब का रे? गृहपाठाचे नाव आज नको काढू। गृहपाठावरून सरांचे मार खाल्ले आहे। अरे हा खरंच की मार पण आणि मैदानावरची मस्ती पण आणि वर्गात घातलेला धुडगूस अशा अनेक आठवणी आनंद देऊन जाते। या आनंदाची सुरुवात करूया ईशस्तवनाने। ईशस्तवनासाठी आमंत्रित करते माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनी। माध्यमिक विद्यालयाच्या मुली वरती या, वरती म्हणजे वरती स्टेजवर नाही, तिथे खाली थांबायचं आहे आपल्याला। आणि सर्वांनी थोड्या टाळ्यांच्या आवाजात गजरात जरा एक स्वागत करा। हीचा मुझी प्रार्थना अनहेचा मुझे मागणे मानसाने मानसाची
गोवतारी दाटला अंधार दुःखाचा जरी सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी तोवरी देई आम्हाला काजव्याचे तांदळे मानसाने मानसाशी मानसा समवागणे हीच आमची प्रार्थना लागले आयुष्य जितके ते जगावे चांगले पाऊले चालू पुढे जे थांबले ते संपले घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभले मानसाने मानसाशी मानसा समवागणे हीच आमची प्रार्थना हीच आमची प्रार्थना हीच आमची प्रार्थना. धन्यवाद. टाळ्यांच्या गजरात धन्यवाद. पुसूने आसवे हसूने जरा बघ अनंत ताऱ्यांची वर झगमग ए परत परत ये तुझ्या घरी अंधार दाटला घोर झरी हा दीप तमावर मात करी पिसाट वारे वन वादळले सूड घ्यावया जळ आदळले ध्रुव तारा आहे आढळ तरी अंधार दाटला घोर जरी हा दीप तमावर मात करी गावा वाचून नसे देवपण जळल्या वाचून प्रकाश कोठून का सांग निराश तुझ्या उरी अंधार दाटला घोर जरी हा दीप तमावर मात करी हा दीप तमावर मात करी. मी मान्यवरांना म्हणजे प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी. सर्व मान्यवरांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करा जोराने. हॅलो हॅलो आणि सर्व विद्यार्थ्यांनी जरा व्यवस्थितपणे लक्ष द्या इकडे. ही परंपरा तुम्हाला पुढे चालवायची आहे. प्रमुख पाहुण्याचे स्वागत करूया. स्वागत गीत आणि फुलाच्या वर्षावाने. अतिथी देवो भव म्हणून फक्त पुष्पगुच्छ म्हणजे फुलाच्या वर्षावाने स्वागत पुरेसे ठरणार नाही. शब्द सुमनानी आणि टाळ्याच्या गजरात स्वागत करण्यासाठी येत आहेत प्राथमिक मराठी शाळेच्या विद्यार्थी. सांगते
इतिहासाचे रंगरूप रे आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप रे आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. माझ्या वर्गातली होती प्रार्थना. मी सगळ्यांना मुला मुलींना मी जुनी आठवण करून देते, चालेल का? हं? बघा हा. दयाग नाही परात परातू अगाध लीला गाऊ कसी मी. दयाग नाही परात परातू अगाध लीला गाऊ कसी मी. तू वाची माता पिता तू वाची बंधू
धन्यवाद रेणुका, तू जुन्या आठवणींना उजाळा करून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याचा परिचय करून देतो. सूर्य बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याचा परिचय करून देतो. त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका. उत्तम कर्म करत राहा, लोक तुमचाच परिचय देतील. पण जे येऊच शकणार नाही त्यांच्या आठवणी काढल्याच पाहिजे. पण जे येऊ शकले नाही त्यांच्या आठवणी काढल्याच पाहिजेत. म्हणजे काय, मी नाही समजले. हा? हो, आजचा हा कार्यक्रम स्वर्गीय श्री पी.बी. पाटील सर, आप्पाजी केसरकर, कुंभार गुरुजी आणि तसेच कोलकार गुरुजी आणि तसेच आपले मैत्रिणी शोभा लकू व संगीता पाटील हे येऊ शकणार नाहीत, कारण ते आपल्या सर्वांना सोडून कायमचे देवाघरी गेले. मी सर्वांना विनंती करते की आपण सर्वांनी 2 मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहूयात. सर्वांनी 2 मिनिटे उभे राहूयात. आपल्या माध्यमिक विद्यालयाच्या व्यासपीठावर 1995-96 या SLT विद्यार्थ्यांचा स्नेह संमेलन मेळावा इथं आयोजित केलेला आहे. तर मी थोडासा बदल करून या विद्यार्थ्यांना विनंती करून एक थोडासा मी त्यांचा 5 मिनिटं दुसऱ्या कामासाठी वेळ घेत आहे. तर कार्य जे हाती घेतलं ते त्यांचं 16 वर्षापासून हे कार्य चालू आहे आणि अशा 15 किल्ल्यावरती आज त्यांनी गडांचं संवर्धन चालू केलेलं आणि करत आहेत. आणि त्या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आहेत संतोष बंडू असुरकर, आपले ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष शरद पाटील. पण तुम्ही अशा प्रकारचे एक पत्र द्या, त्याला मान देऊन आम्ही ते पत्र दिलं होतं. मग त्याने विचार केला की आपले विद्यार्थी दुर्गम भागातील आहेत, त्या विद्यार्थ्यांना उपयोगी होईल असं आम्ही काहीतरी देणगी देऊ. आणि अशा प्रकारे त्याने आज 2 लॅपटॉप आता सध्या. जेव्हा आमदार मोदगे गावात आले होते तेव्हा जे गाणं त्यांनी सादर केलेलं तो आता गाणं बोलणार आहे सागर कोकितकर. एक गॅदरिंग केली होती, त्या गॅदरिंगसाठी आमचे सर यांनी भरपूर प्रयत्न केले. एक जुनी आठवण म्हणून मला एक गाणं म्हणायचं आहे. त्या गाण्याचे बोलल्यानंतर आमच्या अंगवडे सर त्यांना माहिती पडलं, त्याच्या सरांना माहिती पडलं. त्यासाठी मला एक जुनी आठवण मला तुमच्यासोबत सादर करून द्या. अजून मला भरपूर काय बोलायचं आहे, मी नंतर बोलेनच. आता म्हणून टाकर जरा नजर दूरवर मैत्रा रोगाला
धन्यवाद धन्यवाद सागर. धन्यवाद सागर, जुनी आठवण करून दिल्याबद्दल. आणि पहिला तास भरणार. अरे वर्ग भरलाय. आजचा वर्ग हा विशेष आहे, त्यामुळे अगोदर आज आपण सर्वप्रथम गुरुजनांचा सत्कार करूया. हो खरंच की. आजच्या स्नेहसंमेलनाचे अध्यक्ष मुख्याध्यापक टी.जे. पाटील सरांचा सत्कार करण्यासाठी येत आहेत सदानंद खवणेकर आणि वृषाली बागडी. टाळ्या टाळ्यांचा गजर. शाल व श्रीफळ देऊन टाळ्यांच्या गजरात सत्कार करूया टी.जे. पाटील सर यांचा. हॅलो, आता आपण प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करणार आहे. प्रमुख पाहुणे आपल्या हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक प्रमोद सर यांचा सत्कार करण्यासाठी येत आहेत अरुण गावडे आणि भारती कोकितकर. अरुण गावडे, भारती कोकितकर. कन्नडची अ आणि जिथून सरांनी शिकवलं त्या सरांचा आपला सत्कार झाला. आता कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रीपती रामा पाटील या सरांचा सत्कार अरुण खवणेकर व रेणुका खवणेकर करतील. स्वागत करा. यांचा सत्कार त्यांनी काही कारणास्तव उपस्थित राहिले नाहीत, पण त्याचा सत्कार करायचा आहे. 2 मिनिटं लागतील. त्यांचा सत्कार करण्यासाठी येत आहेत सागर कोकितकर आणि वैशाली कोकितकर. दळवी आणि रेणुका खवणेकर. दयानंद दळवी,
इथे येऊन थांबावं. सरांचा सत्कार अरुण खंडेकर आणि विशाली बागडे करत जोरदार टाळ्या. जोरदार टाळ्या वाजवायच्या. जोरदार टाळ्या. थोडं जरा प्लॅनिंग ना थोडं फास्ट आहे. तुम्ही हळद तुमचं लावलं काय तरी चालतंय, काही नाही प्रॉब्लेम. आपलं काय वडिलांचा सत्कार विसर्जन करायचा मुलांनी. मुलींनी आपापसात नंतर भेटायचं आहे. काय तुम्ही भेटलाय तुम्ही जास्त त्याच्यात घालू नका. मुलींचं झालं का? एकाच विद्यार्थ्यांनी शाल परिधान केली तरी चालेल. वडिलांचा सत्कार मुलं करत आहेत. त्यांच्यावर टाळ्यांचे गजर सत्कार करूया. जोरदार टाळ्या. सर मुलांच्या का टाळ्यांचा आवाजच येत नाही अजून. हा आम्ही वाजवलं पाहिजे का जोरात. आमचे आई वडील प्रत्येक वर्षी यात्रेला येतात त्यावेळी पाया पडायला या सर्वांच्या घरी. तुझ्यासाठी परत सेपरेट घ्यावं. आता मुली बसलेत, आता मुलींना उठवायचं आहे नाही का. सदानंद होणेकर राजू बागडे करतील. नाही वाटत कुणी गैरहजर असेल, पण आज आपण सर्वजण 27 वर्षांनी भेटतोय. पण कोणी गैरहजर असतील, कोणी व्यावसायिक आणि प्रापंचिक अडचणीमुळे इच्छा असूनही येता आले नाही त्यांना. अरे हो, जे हजर आहेत त्यांच्याबद्दल बोलू. गैरहजर आहे त्यांच्याबद्दल कशाला. जे अडचणीमुळे आले नाहीत त्यांच्या शुभेच्छा निश्चितच आपल्या बरोबर आहेत. त्यांचे मनापासून परत एकदा स्वागत. आजच्या या प्रसंगी प्रत्येक जण आपल्या जुन्या मित्र मैत्रिणींबद्दल जाणून घेण्यासाठी इच्छुक आहे. ते काय करतात, कुठे आहेत. मी सर्व विद्यार्थी मित्रांना विनंती करते की त्यांनी स्वतःचा परिचय करून द्यावा आणि मनोगत व्यक्त करावे. आपले मनोगत आणि परिचय देण्यासाठी येत आहेत अरुण खवणेकर. मनोगत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व मुख्याध्यापक तेजे पाटील सर, आदरणीय गुरुजन आणि येथे जमलेले आई वडील यांना माझे वंदन व माझे मित्रमंडळी यांना सप्रेम नमस्कार. ज्या कार्यक्रमाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो तो सुरूही झाला आणि हे सर्व पाहून एक स्वप्नवत झाल्यासारखं वाटतं. आपण हा कार्यक्रम का केला तर शास्त्रानुसार असं म्हटलं जातं, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा, सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. प्रकृतीच्या नियमानुसार जेव्हा आपल्याला परब्रह्माने जन्माला घातले व जन्माला घातल्यानंतर
जसे जसे आपण मोठे होऊ लागलो, बालपणीच्या शाळेमध्ये जाऊ लागलो आणि हा वरचा श्लोक ऐकत आपण गुरुकडून ज्ञान घेत असतो, मोठे होत असतो व उंच आकाशी भरारी घेत असतो आणि त्या गुरुंना आपण कधीही विसरत नाही आणि त्या गुरुंना आपण कधी सांगतही नाही की आम्ही तुम्हाला विसरलो नाही. हे पण असं सांगावं असं कधीतरी प्रत्येक विद्यार्थ्याला वाटत असतं. जे काही आम्ही घडलो ह्या गुरूंच्यामुळेच. आणि गुरु हे आपल्या भारतीय संस्कृतीनुसार व शिक्षण संस्कृतीनुसार 3 प्रकारचे असतात. त्यामध्ये आपल्याला 1ली ते 7वी पर्यंतचे हे पहिले गुरु असतात. त्यानंतर 7वी ते 10वी पर्यंतचे हायस्कूलचे सर असतात आणि त्यानंतर जसं आपण मोठे हो कॉलेजला जाऊ त्यानंतर कॉलेज ग्रॅज्युएशन हे त्या प्रकारे आपले गुरुजन भेटत असतात. परंतु आपल्याला हे जवळचे जे गुरु वाटतात ते म्हणजे 1ली ते 10वी पर्यंतचे. कारण हेच गुरु आपल्याला आपल्या आयुष्याचा पाया भक्कम करतात. कारण हेच गुरु आपल्या मातीशी, आपल्या शाळेशी आणि आपल्या मनाशी जोडलेले असतात. साहजिकच आपल्या जीवनामध्ये माणुसकीच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर बरेच गोष्टी लुप्त होत चाललेल्या आहेत असं मला वाटतं. तर मनुष्य ही जात आहे आणि मानवता हाच खरा धर्म आहे आणि मानवता या धर्मामध्ये कृतज्ञता या शब्दाला फार महत्व आहे. आणि आजच्या कार्यक्रमाला आम्ही नावही असे शोभेल असं ठेवलं आहे. या कार्यक्रमाचं एक वेगळीच किनार आणि वेगळंच महत्व आहे. कृतज्ञता हा पर्व, कृतज्ञता हा शब्दच आपल्याला सर्व सांगून जातो की आपल्याला जे काही प्राप्त झालं आहे त्याच्याशी आपण ऋणी असणे हाच आहे. ज्यावेळी परब्रह्माने आपल्याला जन्माला घातले त्यावेळेपासून तो आजतागत आपण कुणाचे ना कुणाचे ऋणी असतो. मग ते आई वडील असेल, गुरु असेल, मग शाळेचे ऋण असेल, गुरूंचे ऋण असेल, आई वडिलांचे ऋण असेल, असे बरेच ऋण असतात. पण यापैकी हे 3 लोक जे असतात ते म्हणजे आई वडील आणि गुरु. तेव्हा आई वडिलांचे ऋण हे आपण संसाराच्या ओढ्यामध्ये जीवनामध्ये ओघाओघाने फेडत असतो. पण गुरूंच्या बाबतीत असं कधी घडत नाही. त्यामुळे हा प्रश्न आपल्याला सतत चालत असायचा की आपण ज्या उंचीवर पोहोचलो असेल मग ती उंची कोणतीही असो पण ती आपल्याला फार महत्वाची असते. कारण ती आपल्याला महंत प्रयत्नाने मिळालेली असते. मग जरी आपली संसारी विद्यार्थिनी असेल, संसारी मित्रमैत्रिणी असतील, पण तिथे जे पोचलेले असतात ते फार स्ट्रगल करून गेलेले आहेत. म्हणून आदर्श म्हणून आपल्या जीवनामध्ये त्यांचे गुरूंचे मार्गदर्शन सतत आपल्या कामी येत असतात. म्हणून आपल्या गुरूंना भेटून व त्यांना वंदन करून त्यांचे आभार मानणे फार गरजेचे वाटत होते. म्हणून हा कार्यक्रम आपण पाहिला तर सर्व अंगाने म्हणजेच आई वडील, गुरु व सर्व मित्रमंडळींना या सर्व घटकांना आपण एकत्र आणून हा कार्यक्रम आपण आपल्या अंतःकरणापासून सत्कार समारंभ करायचा ठरवला आणि हा आपला सफलही झाला. आणि दुसरी गोष्ट की इतर वर्गातील मुलांना व मुलींना बोलवण्याचा आमचा एकच प्रयास होता की असेच कार्यक्रम पुढेही होत जाऊ दे आणि ह्या कार्यक्रमापासून बाकीच्या मुलांनीही प्रेरित होऊन असेच पुढे गुरूंचे सत्कार समारंभ, आई वडिलांचे सत्कार समारंभ होत जाऊ दे. ह्यासाठीच आमचा हा 8 तास होता. आणि हा 8 तास आपण एकंदरीत टोटल 27 वर्षानंतर आम्ही सर्व मित्रमंडळी आलो आणि हा कार्यक्रम उत्तम प्रकारे पार पडला. आणि असो बराच वेळ मी आता घेतला. आपण सर्वजण एकत्र आलो आणि या कार्यक्रमाला एक शोभा आणली. त्याबद्दल मी सर्वांचा परत एकदा मनापासून आभार करतो आणि मी माझी रजा घेतो. धन्यवाद. सर्वांनी व्यासपीठ, पूज्य गुरुजन वर्ग, येथे जमलेले माझे परमपूज्य आई वडील, सर्व मित्रमैत्रिणी, मराठी शाळेतील हायस्कूलमधील सगळे बालचमू इथं कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल मी सगळ्यांचे आभारी आहे. आज कृतज्ञता पर्व. सुरुवातीला वैशालीनं मला हा विषय सांगितला की आपण गेट टुगेदर ठेवायचं. त्यावेळेस मला माझ्या जीवनातील पानं एक एक उलगडल्यासारखी वाटू लागली. असं वाटलं की खरोखर
अगोदर आपण जिथून सुरुवात केली परत आपण आज तिथं जाणार आहे. त्यासाठी मला एक कल्पना सुचली की आपण शिक्षकांना एखादं कृतज्ञता पत्र म्हणून द्यावं, जेणेकरून आमचं मनोगत सगळ्यांचं त्यातून व्यक्त व्हावं. यासाठी आम्ही प्रत्येक शिक्षकांना जे कृतज्ञता पत्र दिले त्यामध्ये मी थोडा त्याचा सारांश वाचून दाखवते तुम्हाला. ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला कुंभार आकार देऊन त्यापासून एखादी प्रतिकृती तयार करतो, अगदी त्याचप्रमाणे आपण आमच्या कोऱ्या मनावर योग्य संस्कार करून जबाबदार नागरिक घडवले. आपण आम्हाला केवळ पुस्तकी ज्ञान शिकवले नाही, तर जीवन जगण्याची कलाही शिकवली. आनंद प्रत्येक क्षणाचा तुमच्या वाटेला यावा, फुलासारखा सुगंध नेहमी तुमच्या जीवनात दरवळावा. सुख तुम्हाला मिळावे, दुःख तुमच्यापासून दूर जावे, हास्याचा गुलकंद तुमच्या जीवनात राहावा आणि प्रत्येक क्षण तुमच्यासाठी आनंदाचा जावा. आपण ज्ञानदानाचे पवित्र काम करत असताना सुसंस्कारित पिढी घडवण्याचे काम केले. यावरती मी एक भाष्य करू इच्छितो. सध्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष TJ पाटील सर आम्हाला गणित शिकवत होते हायस्कूलला असताना. सरांची एंट्री व्हायच्या वेळेलाच आम्हाला पोटात एवढा मोठा गोळा यायचा, छातीत धडधडायचं, कारण जिना लाकडी होता. सरांचे पाय जोरात वाजत यायचे. वाटायचं कुठल्या वर्गावर त्यांचा तास आहे काय माहिती. एवढं सगळे सरांना आम्ही घाबरत होतो की एखादं गणिताचा तास म्हणले की सायलेंट अगोदरच कुणाचाच आवाज यायचा नाही. पूर्ण सरांनी इतकं सोडून टाकलं. आपण ज्ञानदानाचं हे पवित्र काम करताना सर सुसंस्कारित पिढी घडवण्याचे तुम्ही काम केले, सामाजिक स्तर वाढवण्यासाठी योगदान दिले. या कार्याची ऋण नेहमीच अविस्मरणीय आहे. यावर मी एक सांगू इच्छितो की इवलेसे रोप लावी येली द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी. सर्व शिक्षकांनी, माझ्या हायस्कूलच्या मराठी शाळेच्या शिक्षकांनी आम्हाला जे ज्ञान दिलं त्यातूनच आम्ही पुढे गेलो व आज या पदावर त्यांच्याच आशीर्वादाने आम्ही उभे आहे. या ओळीप्रमाणे आपले विद्यार्थी विविध पदावर आपल्या ज्ञानाच्या शिदोरीवर कर्तृत्वाची पताका फडकवत आहेत. आपण केलेल्या ज्ञानदानाबद्दल आम्हाला आपला अभिमान आहे, आदर आहे, कृतज्ञता आहे. त्याचे प्रतीक म्हणून आम्ही हे कृतज्ञता पत्र आपणास देत आहोत. सर, आपणा सर्वांना उदंड आयुष्य, आरोग्य लाभावे हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करते आणि माझे मनोगताचे 2 शब्द संपवते. धन्यवाद. धन्यवाद वृषाली. आता याच्यानंतर मनोगीतकर सागर कोकीतकर स्टेजवर आहे. आज माझं मन उंच होऊन आलं आहे. गेल्या कित्येक वर्षापासून या जगात विखुरलेले सारे मित्रमैत्रिणी आज भेटणार आहेत. बालपणीच्या शाळेत जागवलेल्या त्या आठवणी पुन्हा आठवणार आहेत. केलेल्या मस्त्या, केलेल्या कुस्त्या, केलेल्या गमती आज या शाळेचे दिवस पुन्हा जगायचे आहेत. आजच्या या कृतज्ञ वर्ग कार्यक्रमात उपस्थित झालेले आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, माझी विद्यार्थी बंधू भगिनी आणि माझ्या बॅचच्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना व बंधू भगिनींना माझा नमस्कार. आजकाल अनेक शाळा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची गेट टुगेदर होतात, आठवणीचे आदान प्रदान होते, पण आपले हे गेट टुगेदर म्हणून खास आहे कारण येथे फक्त शाळेतल्या आठवणी जोडल्या नाहीत, तर या विद्यालयाचे वटवृक्षात झालेले रूपांतर आणि संसाराचे झालेल्या बीजारोपणाच्या प्रवासाच्या आठवणीचे एक गेट टुगेदर आहे. या शाळेने आमच्या जीवनाला आकार दिला, उकार दिला, आम्हाला संस्कार दिले आणि येथे बसलेले प्रत्येक बॅचमेटने आम्हाला अनेक अनुभवाने प्रत्येक बॅचमेटने समृद्ध केले. मला आजही सरांचा तो चिडलेला चेहरा आठवतो आणि पुन्हा मायेने जवळ घेऊन समजूत काढलेली आठवते. मॅडमने दिलेली शिक्षा आणि तितक्याच प्रेमाने वेगवेगळ्या उपक्रम या घरट्यातून पिल्लू उडावे घेऊन दिव्य शक्ती, उंबड्यावर भक्ती, उंबड्यावर भक्ती या युक्तीनुसार आपल्याला या शाळेतील शिक्षकांनी व शाळेने घडवले. आज हा प्रवास 27 वर्षापेक्षा जास्त काळाचा झाला आहे. प्रत्येक जण त्यांच्या जीवनात कुठे ना कुठे स्थिरावर झाले आहे, करिअर अचीव झाले आहे. म्हणून त्या आठवणींना उजाळ देऊन बालपणी मैत्री आता कायमस्वरूपी जीवन
करण्याची वेळ आणि हा गेट टुगेदर दिवस खास उजाडला आहे. आमची मैत्री आज घट्ट झाली आहे. सोशल मीडियापासून सर्वजण आम्हाला एकमेकांच्या संपर्कात आले आहेत. मी सगळ्यांना एकच विनंती करतो की तुम्ही आयुष्यात कुठे असा कशी असा, पण आता आपण जीवनाचा एक वेगळाच टप्प्यावर पोहोचलो आहोत. इथून पुढे आपण सगळ्यांनी एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी होऊन एकमेकांना मदत करायला हवी. कारण या जगात एकच नातं निस्वार्थी आहे, ते म्हणजे मैत्रीचं नातं. या पवित्र नात्याला साक्षी ठेवून आपण एकमेकासाठी सदैव तयार असूया. म्हणजेच आपला सगळ्यांना त्याचा पुढील जीवनात नक्कीच उपयोग होईल. हे स्कूल तेरे चाहने वाले कभी कम नहीं होंगे. ए मेरे दोस्तों, स्कूल से जुड़ी हमारी यादें कभी कम नहीं होंगी. वादा है हमारा, जब भी स्कूल पुकारे तब भी हम सब हाजिर रहेंगे. दोस्ती की यादों को हमेशा जगाएंगे, हमेशा जगाएंगे. या शाळेतले प्रत्येक गोष्टीच्या आठवणी आमच्या मनात आहेत. कुणीतरी गमती जमती त्या कायम आम्ही आमच्या जवळ अत्तराच्या कुपीसारख्या जपून ठेवू. त्या अत्तराचा सुगंध दरवळ्याशिवाय राहणार नाही. पण माझी सगळ्यांना एकच विनंती आहे, यापुढे आपण सर्वजण शाळेसाठी आपल्या मित्रांसाठी काहीतरी करूया. म्हणजेच आपल्या शाळेने दिलेले संस्कार आणि यशस्वी जीवनात त्याचा मेळ घालता येईल. म्हणून पुन्हा सगळ्यांना या गेट टुगेदर शुभेच्छा देऊन, या गेट टुगेदर अनेक व्यक्तिमत्वाने सजलेले, अनेक रंगीबेरंगी आठवणी भरलेले, पुन्हा असलेले, कुणी रुसलेले, कुणी हसून गेलेले नात्यात त्या आठवणींना भाग्याने सगळेच जण अतूट बंधात बांधलेले मन झाले असेल भावनिक. पण या भेटीने सारे काही आले आहे धुळून, सारे काही आहे धुळून. धन्यवाद, धन्यवाद सर. धन्यवाद सागर. आणि व्यासपीठावरील मान्यवर व माझे मित्र खाली पण बसलेत, वरती पण आहेत, आणि माझे आई वडील यांना मी साष्टांग नमस्कार करतो आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. मी तुम्हाला बाकी काही सांगणार नाही आहे. फक्त आम्हाला जे शिक्षकांनी दिलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त मी दुसरं काही सांगणार नाही. आम्हाला शिक्षकांनी काय शिकवलं, शिक्षण तर दिलं की बाकी दोघांनी सांगितलं, असं सागर नोकरी करणं या ठिकाणी सांगितलं. त्याच्या व्यतिरिक्तने आम्हाला शिकवलेलं आहे काय, कष्ट करायचं. कष्ट कसं करायचं, कारण आमच्या आई वडील त्यांना सांगायचे की ह्यांना लाथा घाला ते नाही शिकले तर, बरोबर ना. कष्ट करायला सरांनी आम्हाला काय शिकवलं तर पीटीच्या क्लासच्या वेळेला आम्हाला ग्राउंडवरती घेऊन यायचे. ते तुमच्या विद्यार्थ्यांसाठी मी बोलतोय फक्त, बाकी कुणासाठी नाही आहे. आम्हाला पीटीच्या क्लाससाठी वरती घेऊन यायचे. त्यावेळी ह्या इमारतीचा पायाभरणी झाली होती, त्याची दगड वगैरे उचलायला लावली. दगड उचलायला म्हणजे आम्हाला कामाला नाही लावलं त्याने. त्याच्यातून कष्ट कसं करायचं, आपले आई वडील कसे कष्ट करतात तेच त्याने आम्हाला शिकवलंय. तुम्हाला कष्टाशिवाय पर्याय नाही, मेहनत केल्याशिवाय पर्याय नाही. हे मला त्याच्यातून तुम्हाला सांगू इच्छायचं आहे. कारण तुम्हाला शिक्षकांनी सांगावं आणि तुम्ही करावं. कारण पीटीचा क्लास आहे, तुम्ही जावा उचला. आता दिसतात दगड म्हणून बोलतोय मी, बाकी एवढं झालं होतं माझं. ह्याच्यानंतर मी बोलतो की आता लाल बहादूर शास्त्री आपले देशाचे दुसरे पंतप्रधान, त्यांचं शिक्षण पण कसं झालं. त्यांचं शिक्षण त्यांनी असं केलं की त्यांनी रामनगरमध्ये राहिलं होते. त्यांना शाळेसाठी गंगा नदी पार करून जावं लागत असायचे. परंतु त्यांची परिस्थिती इतकी बिकट होती की जर त्यांनी त्यांचे आई वडील ज्या दिवशी राबले नाही तर त्यांच्या घरात चूल पेटत नव्हती त्या दिवशी. मग त्यांना शाळेकडे जाण्यासाठी नदी पार करून जावं लागायचे. ज्यावेळी तू सकाळी घरातून निघायचे, नदी काठाला यायचे, नदी काठाला येऊन ते उभं राहायचे. मग नावाडी असायचं तिथे. नावाडी म्हणायचं का रे लाल बहादूर शास्त्री, तू येत नाही का, शाळेला जाणार नाही का. नाही मी येतो, चला तुम्ही निघा. अरे ये रे, ते असं बोलायचं. का तर ते म्हणायचे की माझ्याकडे तुम्हाला द्यायला पैसे नाही. अरे जाऊ दे, नंतर देतो. खरं लाल बहादूर शास्त्रींच्यावरती संस्कार त्यांच्या आईवडिलांनी असं केलं होतं की कुणाचीही उधारी घ्यायची नाही आणि उधार आपल्यावर ठेवायचं नाही. त्यांना आज न उद्या आपल्याला परतफेड करावं लागणार. मग ते काय म्हणायचे त्यांना, नावाडीला, तुम्ही पुढे व्हा, मी बघतो कसं यायचं. नावाडी पलीकडे तीराला जायच्या अगोदर ते त्यांच्या अंगावरचे कपडे उतरायचे, त्याच्यामध्ये बुक बांधायचे आणि ते डोक्याला बांधायचे आणि नदीत उडी मारायचे.
नदीत उडी मारून लगेच पलीकडे गेल्यानंतर ते परत कपडे परिधान करून बुक हातामध्ये घेऊन शाळेत जायचे आणि त्यांनी शिक्षण पूर्ण केले. तशी तरी आता परिस्थिती नाही आहे आपली, बरोबर ना. आता मुलांना सर्व सुविधा आहे इथे, फक्त काय त्यांनी शिक्षकांचा आदर कसा राहिला पाहिजे, त्यांनी काय शिकवतात. कारण कष्टाशिवाय पर्याय नाही आहे. कारण यश जर घ्यायचं असेल तर त्याला यशाला शॉर्टकट नाहीच आहे, मेहनतीला पर्यायच नाही, अजिबात नाही. कष्ट केल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाहीच आहे. आता याच्यानंतर मी आता काय बोलू तुम्हाला आता समजलं असेल भाषणातून. आणि माझ्या शिक्षक वर्गांच्या बद्दल सर्व आधीच माझ्या मित्रांनी सांगितलंय. एवढंच बोलून मी माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय कर्नाटक. मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया फलक पे मुझे खाक से उठा के। मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया फलक पे मुझे खाक से उठा के। यारा तेरी यारी को मैंने तो खुदा माना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना। तेरे जैसा यार कहाँ ऐसा याराना। मेरे दिल की ये दुआ है कभी दूर तू न जाए, तेरे बिना हो जीना वो दिल कभी ना आए। मेरे दिल की ये दुआ है कभी दूर तू न जाए, तेरे बिना हो जीना वो दिल कभी ना आए। तेरे संग जीना यहाँ, तेरे संग मर जाना। याद करेगी दुनिया
तेरा मेरा अफसाना, तेरे जैसा यार कहाँ ऐसा याराना। मेरे दिल की ये दुआ है कभी दूर तू न जाए, तेरे बिना हो जीना वो दिल कभी ना आए। मेरे दिल की ये दुआ है कभी दूर तू न जाए, तेरे बिना हो जीना वो दिल कभी ना आए। तेरे संग जीना यहाँ, तेरे संग मर जाना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना, तेरे जैसा